आज दुपारी मनोजदादांचा पारा संतापाच्या वर गेलेला आहे। त्याचं कारण की वारंवार एवढे शांततेनं आणि संविधानिक मार्गाने उपोषण करून सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या हाती तुरी दिलेले आहेत। आणि देवेंद्र फडणवीसांना एवढं सांगायचं माझं एक कर्तव्य आहे की तुम्ही गृहमंत्री असला म्हणजे तुम्ही आज आहेत उद्या नाही। येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा तर दाखवून देऊच, पण सत्तेचा माज हा काही कामाचा नाही। आणि मराठा समाज आजपर्यंत एकदम शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गाने आम्ही लढायला लागलो। आणि आमच्या दैवताला एवढ्या इमानदार माणसाला तुम्ही आज अशी लाचर कुत्री सोडून खोटं पाडण्याचा आणि त्यांच्या तुम्ही जीवावर बेतलेला आहेत, तरी हा तुम्ही नालायकपणा बंद करा। आता आम्ही मुंबईकडे निघालेलो आहोत, जो होगा देखा जाएगा, याच्या पलीकडे काहीच सांगायची माझी इच्छा नाही। आम्ही आमच्या अख्ख्या कुटुंबावर आणि अख्ख्या सगळं घरदार सोडून मारायलाच यायला लागलो। हा तुमच्यात दम असेल तर माराच मुंबईत, हा बाद झाला आता। आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं की पूर्ण मराठा समाज हा सागर बंगल्याकडे मुंबईकडे निघालेला आहे। पण मला एक सांगायचं की मराठा समाज हा इतके दिवस पेटलेला नव्हता आणि आणखीनही पेटलेला नाही। पण जर जाताना आमच्या मुंबईला जाताना मराठा समाजातल्या कुठल्याही लोकांना जर अडवण्याचा प्रयत्न केला तर उद्या सकाळपर्यंत या महाराष्ट्राची लंका झाल्याशिवाय राहणार नाही। आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे, मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे। हे देवेंद्र फडणवीस किंवा सर्व सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य अंमलबजावणी करून योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे।